माझा सुरेश पाटील. बर. हे मीठ कसं बनवलं जाते? मीठ पाण्यापासून बनवलं जाते. बर. आणि समुद्र किती लांब आहे इथून? समुद्र इथून 3 किलोमीटर आहे. 3 किलोमीटर. हा, 3 किलोमीटरवरून पाणी आणले? किलोमीटर मधून पाणी खाडीमध्ये येते छोटे. बर. त्यामधून आम्ही मसनी लावून आतमध्ये पाणी घेतलंय. बर. त्यानंतर 3-4 मसनीमध्ये आम्ही डिफरन्स करतो, या तलावामध्ये त्या तलावामध्ये. त्यानंतर मग त्याची क्वालिटी बनते. म्हणजे आता 6चा पाणी आहे, नंतर 8चा 10चा असं डिग्री बनत. त्यानंतर मग कोंड्याना सोडला जातं. कोंड्याना सोडलं तरी त्याच्यामध्ये परत 2-3 वेळा शायरी मारायला लागते. नंतर 10 दिवस तरी आम्हाला थांबायला लागते. पहिले याला 21 दिवस थांबायला लागते. त्यानंतर 8-10 दिवसामध्ये एक ओढा येते मिठाची. उत्पादन कसं असतं याचं? मार्केट कुठं आहे? मार्केट आमचं ते कधी बॉम्बेला, पुढं रोहा, गुजरातला पण घेऊन जाते. इथून किती माल निघतो साधारणतः? माल 600-700 ट्रक निघतो. 600 किती दिवसात? आता 2 महिन्यामध्ये निघणार. 2 महिन्यामध्ये. कसं किलो याला भाव काय? भाव म्हणजे आमचं 4,000 रुपये क्विंटल टन आहे. बर. जागेवर? बर. 4 रुपये किलो. 4 रुपये किलो. तर साधारण हे आता हे सगळं तयार झालं किती दिवस लागतात वाफ्याला? हे आम्हाला 8 दिवस लागतील. 8 दिवसात तयार होते? 10 दिवस अजून लागणार आहे. म्हणजे पाणी आटलं जातंय का उष्णतेमुळे? उष्णतेमुळे आटलं जाते. हा 16-18 डिग्रीचं होती. हे आता 12 डिग्रीचं झालेलं पाणी कोंडीमध्ये. बर. म्हणजे जसं वाळेल तसं ते मीठ तयार होते? मीठ तयार होते. तिथले शेतकरी सर्व मीठच करतात का? हे मीठ आग्रे आणि शेती वेगळी. शेती वेगळी. मग शेतीला पाणी चालत नसेल ना? शेतीला पाणी नाही चालत. नाही चालत, खारं पाणी असल्यामुळे. का पिकं सुद्धा येऊ शकत नाहीत? एका वाफ्यामध्ये किती निघते? एक वाफ्यामध्ये 25 पिशवी निघतात. 25 पिशव्या किती किलोच्या? 40 किलोची. 40 किलोच्या. ओके सर, धन्यवाद.